सहयोगांचं आहे. कोणालाही कुठेही त्रास झाला की सगळे धावून जातात आणि त्यांची मदत करतात. ईर्ष्या, लबाड्या करणे, चहाड्या करणे हे सर्व गुण कसे तरी एकदम गळूनच पडलेले आहेत. अशा महानतेच्या स्थितीला आपण का पोहोचू नये? आज आपण कोणाची चाडी केली, उद्या दुसरी आपली करेल. पण जर आपण कधी केलीच नाही आणि दुसरा करत असला तिकडे मग कोण लक्ष देणार आहे? अशा लहान लहान गोष्टीपासून तर फार महान गोष्टीपर्यंत मनुष्यामध्ये इतकं पावित्र्य येतं, इतकं सौंदर्य येतं की आश्चर्य वाटतं की हा मनुष्य काल असा होता आणि आज असा कसा झाला. अहो मला कधी कधी ओळख पटत नाही. एकदम कमीत कमी 10 ते 20 वर्षापर्यंतचं वयच उतरून जातं माणसाचं. चेहऱ्यावर एक तकाकी येते, डोळे चमकू लागतात, अशी तेजस्विता येते. आता लंडनला आम्ही एरोप्लेनमध्ये येताना आमच्यावर बरेच सहयोगी आले होते, म्हणजे मला निरोप देण्यास. तर मी बसल्याबरोबर सगळ्यांनी विचारलं की हे कोण तेजस्वी लोक. त्यांचे चेहरे बघूनच लोक समजतात की हे असे नाहीत. काही त्यांना विचारत नाही, काही नाही, या तुम्ही या. त्यांचं वागणं इतकं मृदू, बोलणं इतकं गोड, हसणं इतकं स्निग्ध आणि अत्यंत कार्यक्षम लोक आहेत. आता लंडनमध्ये कितीतरी लोक बेकार आहेत, म्हणजे मला माहिती आहे मिलियन्स. पण सहयोगात आल्यावर एकही राहत नाही, एकही मनुष्य राहत नाही. कारण बेकारी आम्ही मानत नाही, सर्व कार्याला लागतात. आपल्या देशात हे सर्व प्रश्न आहेत. हे सर्व जर सहयोगाने साध्य होतात, मग सहयोग का साध्य करू नये? हे सगळं व्यक्तिगत आपण समजलं पाहिजे. वर्तमानपत्रे सर्व खोट्या खोट्या बातम्या छापतात, काही करतात, पण त्या खोट्या की खऱ्या हे समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला सहयोग पाहिजे. जी आज विश्वधर्माची आम्ही स्थापना केली आहे, उभारणी केली आहे, ह्या शुद्ध विश्वधर्माला अमेरिकेने मान्यता दिली आणि मान्य केलं आहे की हा शुद्ध विश्वधर्म आहे. तसंच इटलीमध्ये सुद्धा लोकांनी ह्याला मान्यता दिली आहे आणि आता इंग्लंडमध्ये सुद्धा त्याला मान्यता मिळेल. हा विश्वधर्म का? कारण तुम्ही विश्व धर्मात उतरले, तुमच्यात तो धर्म जागृत झाला, म्हणून तुम्ही विश्वधर्मी झाला. हे विश्वधर्म उभारण्याचं कार्य लेक्चर देऊन होत नाही.